Okay, so friends, in today's lecture, we will learn about anatomy of angiosperm. हं? ज्याप्रमाणे आपण पाहिलं की टॅक्सॉनॉमीमध्ये मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स जे आहेत, एक्सटर्नल मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्सचा वापर करून आपण टॅक्सॉनॉमिक क्लासिफिकेशन केलं. या प्रकारेच अनाटॉमिकल so these anatomical characters includes various tissue system. वेगळ्या प्रकारची ही टिश्यू सिस्टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मग हे रूट टीप असेल किंवा मग स्टेमचा भाग असेल किंवा अपायकल टीप असेल, सर्व काही जे काय आहेत तीनही पार्ट, जसं की रूट, स्टेम आणि लिव्स, दे आर मेड अप ऑफ बाय कंपोजिशन ऑफ n नंबर ऑफ सेल्स. ओके, खूप सारे सेल्स एकत्र येऊन मग या प्रकारचं याचं कंपोजिशन होऊन हे ऑर्गन्स तयार झालेले आपल्याला प्लांटमध्ये दिसतात. So in these, you can observe a tissue can be defined as a group of cells, a number of cells togetherly forming a type of tissue. एक ठराविक प्रकारच्या टिश्यू किंवा ठराविक प्रकारच्या सेल्स, एकाच सारख्या दिसणाऱ्या सेल्स एका ठिकाणी जोडलेल्या असतात आणि त्या सगळ्या काही सेल्समुळे एक त्या ठिकाणी एक प्रकारचा बेल्ट किंवा ग्रुप तयार होतो. त्या ग्रुपला या ठिकाणी टिश्यू असं म्हणायचं. So it is the group of cells having the same origin and that together carry out a similar function. एकच सिंगल प्रकार, त्या प्रकारचं ते सगळे जे काही टिश्यू आहेत ते सोबत एका प्रकारचं फंक्शन त्या ठिकाणी परफॉर्म करताना आपल्याला दिसतात. So the organ which are formed by grouping together of multiple tissues. मग अशा अनेक टिश्यू एकत्र येऊन त्या प्रकारे एखादा ऑर्गन आपल्याला प्लांटमध्ये तयार झालेला पाहायला मिळेल. मग याच्यामध्ये काय असेल, ऑर्गन म्हणजे काय, तर मग रूट आहे, रूट हेअर आहे, स्टेम आहे, लीफ आहे, किंवा मग नंतर अपायकल बर्ड आहेत, लॅटरल बर्ड्स आहेत, फ्लावर आहे. काय होते काही कळत नाही, आवाज सारखं डिस्कनेक्ट होते. So in this, the organs are formed by grouping together by multiple tissues. So tissues are broadly grouped into three tissue systems. मग या टिश्यू जे आहेत या तीन महत्वाच्या ग्रुपमध्ये डिव्हाइड केलेले आपल्याला पाहायला मिळतात इनसाइड द प्लांट. पहिला टाईपचा टिश्यू आहे तो म्हणजे इपिडर्मल टिश्यू. इपिडर्मिस व आउटर लेअर जो असतो या प्रत्येक ऑर्गनवरती, तो हा आउटर लेअर इपिडर्मल टिश्यू पासून तयार झालेला असतो. लक्षात घ्या. थोडंसं जरा आता आपण पुढे काही डायग्राम्स तुम्हाला मी जर दाखवल्या तर तुम्हाला आणखी लक्षात येईल की इपिडर्मिस कशाला म्हणायचं. त्यानंतर इपिडर्मिसच्या आतमध्ये आपल्याला काही ग्राउंड टिश्यू आपल्याला पाहायला मिळतात की ज्या ग्राउंड टिश्यूमध्ये फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन किंवा बाकीच्या ह्या ज्या काही मेटाबॉलिक प्रोसेसेस आहेत, वॉटर स्टोअर करून ठेवणे, या सगळ्या काही गोष्टी या टिश्यूमध्ये झालेल्या आपल्याला दिसतात. त्यानंतर या प्लांटला विथस्टँड करण्यासाठी किंवा उभं करण्यासाठी, थोडक्यात म्हणा, मजबूती, हार्डनेस येण्यासाठी या प्रकारच्या प्लांटमध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम एक काम करत असते की जी ॲक्च्युली त्या प्लांटचं स्केलेटन आहे. या सेल ज्या आहेत या जाड सेल असतात किंवा थिक सेल असतात की जे ॲज अ मेकॅनिकल सपोर्ट देण्याचं काम त्या प्लांटला करत असतात. So these tissues are generally classified on the basis of development, function and type of constituent tissues. या ज्या काही प्लांटमध्ये वेगळ्या प्रकारचे टिश्यू आहेत, तर टिश्यू म्हणजे काय, तर सेल्स, आणि सेल्सचा हा ग्रुप, एक प्रकारच्या सेल्सचा ग्रुप जर आपण एकत्र आणला, त्या प्रकारच्या याला म्हणायचं टिश्यू. जसं की आता समजा या डायग्राममध्ये पहा, इथं सेंटरला जवळपास एकसारख्या प्रकारच्या टिश्यू सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. या एकसारख्या प्रकारच्या ज्या काही सेल्स आहेत या सगळ्या एकत्र आल्याने एक प्रकारे ही टिश्यू तयार झाली, त्याला म्हणायचं पीथ रिजन. ठीक आहे. दुसरीकडे जर तुम्ही बघितलं इथे रेड कलर, डार्क रेड कलरचे काही असे ग्रुप आहेत ज्यामध्ये स्क्लेरेन्कायमॅटस टाईपची टिश्यू आहे, आणि ही जी काही टिश्यू आहे ही अनेक सेलपासून तयार झाली म्हणून या प्रकारला म्हणायचं टिश्यू. ठीक आहे. मग पॅरेन्कायमॅटस टाईप असेल, स्क्लेरेन्कायमॅटस टाईप आहे, कोलेन्कायमॅटस टाईप आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स, प्लस याच्या पोझिशननुसार, फंक्शननुसार आणि सेल टाईपच्या कॉन्स्टिट्युएंटनुसार या वेगळ्या प्रकारच्या टिश्यूचे काही टाईप्स आपल्याला पडलेले पाहायला मिळतात. यामध्ये दोन महत्त्वाचे टाईप्स आहेत. ॲज पर दी बेस्ड ऑन डेव्हलपमेंट, कशा प्रकारे ह्या टिश्यू डेव्हलप झाल्यात आणि यापासून कशा प्रकारचं डेव्हलपमेंट पुढे होणार आहे, या बेसवरती या सगळ्या काही प्लांट टिश्यूचं दोन प्रकारे, दोन ग्रुपमध्ये आपल्याला क्लासिफिकेशन करता येतं. एक आहे मेरिस्टमॅटिक टिश्यू
आणि दुसरा ग्रुप आहे परमनंट टिश्यू. पहा आता मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि परमनंट टिश्यू मध्ये काय फरक आहे. मेरिस्टेमॅटिक टिश्यू जे आहेत या साधारणतः ऍट दी मेरिस्टेम, ज्या ठिकाणी मेरिस्टेम आहे, ज्या ठिकाणी कंटिन्युअस सेल डिव्हिजन होणार आहे, अशा ठिकाणी आपल्याला ह्या मेरिस्टेमॅटिक टिश्यू फक्त पाहायला मिळतात. एकदा का या सेल डिव्हिजन मधून तयार झालेल्या ज्या काही सेल्स आहेत, या काही सेल्सचं जर काही समजा याचं डिफरन्शिएशन झालं, रिडिफरन्शिएशन झालं, ते ठराविक प्रकारच्या परमनंट टिश्यूमध्ये डेव्हलप होतात आणि त्यामध्ये कोणताही चेंज होत नाही, त्या सेलचं कोणतंही सेल डिव्हिजन होणार नाही. मग एक लक्षात घ्या, प्लांटमध्ये किंवा इव्हन कोणत्याही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जेवढ्या काही टिश्यू आहे, जेवढ्या काही सेल्स आहेत, या प्रत्येक सेलचं पुन्हा लगेच डिव्हिजन होते असं नाही. सेल डिव्हिजन होण्यासाठी स्पेसिफिक टिश्यूचा रिजन आहे, त्यालाच म्हटलं या ठिकाणी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आता या मेरिस्टेमॅटिक टिश्यू कुठे कुठे असतात, हे आपण आपलं बघितलं की इथं मेरिस्टेम जर बघितलं तुम्ही एखादा, एक मिनिटा पुढे घेतले मी, या इथं पहा 3 प्रकारचे मेरिस्टेम प्लांट बॉडीमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळते. एक आहे अपायकल मेरिस्टेम, दुसरा आहे इंटरकॅलरी मेरिस्टेम, आणि तिसरा आहे असा लॅटरल मेरिस्टेम. ओके, याचं फंक्शन काय मी पुन्हा नंतर या पॉईंटच्या वेळेला तुम्हाला सांगतो, पण साधारणतः फक्त आता पोझिशन लक्षात घ्या. पोझिशन नुसार आणि डेव्हलपमेंट नुसार आपण या सगळ्या काही टिश्यूचे 2 टाईप पाडले. एक आहे पहा, ह्या ज्या काही समजा आता हे रेड कलरच्या ज्या काही टिश्यू असतील किंवा सेंटरच्या ज्या काही टिश्यू आहेत, यामध्ये कोणतेही बदल होणार नाही, बरोबर, किंवा ह्या साईडला ज्या काही सेल्स आहेत याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, चेंज होणार नाही, म्हणून याला म्हटलं परमनंट टिश्यू. पण मात्र या ठिकाणी अपेक्सला किंवा याच ठिकाणी या इथं बघा एक इंटरकॅलरी इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम आपल्याला पाहायला मिळतो, की ज्या कॅम्बियममुळे या ठिकाणी कंटिन्युअस या ठिकाणी सेल डिव्हिजन होत असतं. हां, मग डिवाइड झालेल्या सेल ज्या आहेत, काही फ्लोएममध्ये, काही झायलेममध्ये कन्वर्ट होत असतात, आणि अशा प्रकारच्या सेलला म्हणायचं मेरिस्टेमॅटिक टिश्यूज. ओके, सो दीज मेरिस्टेमॅटिक टिश्यू जे आहेत, ह्या काय आहेत, ह्या मेरिस्टेमॅटिक टिश्यू दे आर अ ग्रुप ऑफ सेल्स दॅट आर इन कंटिन्युअस स्टेट ऑफ डिव्हिजन. ओके, अशा प्रकारचा हा सेलचा एक ग्रुप आहे की जो कंटिन्युअस त्या ठिकाणी सेल डिव्हिजन होत राहत. मग यातल्या डिवाइड झालेल्या काही सेल जे आहेत याचं कन्व्हर्जन किंवा याचं डिफरन्सिएशन मग इतर बाकीच्या काही परमनंट टिश्यू मध्ये झालेलं आपल्याला दिसतं. So in other words, it consists of actively dividing cells. They are called as a meristematic tissue. So the cells of meristematic tissue, they are similar in structure and have a thin cell wall made up of bicellulars. तर हे जे काही मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहेत सेल मधले, या सिमिलर स्ट्रक्चर आहे, याचं काही फार काही वेगळं स्ट्रक्चर असं काही नाही, पण फक्त एक आहे की या ठिकाणी थीन सेल वॉल आपल्याला या सेलमध्ये असलेले पाहायला मिळते, की ज्या ठिकाणी कंटिन्युअस सेलचं डिव्हिजन होत राहत. नॉर्मली these cells are oval or polygonal or rectangular in shape and they are compactly arranged without intercellular space. Okay, so they are compactly arranged without intercellular space. So each cell contains a dense cytoplasm, prominent nucleus and small vacuoles. अशा प्रकारच्या सेलमध्ये काय आपल्याला दिसेल, सायटोप्लाझम असलेला दिसेल, प्रॉमिनंट न्यूक्लियस त्या ठिकाणी प्रत्येक मेरिस्टेमॅटिक सेलमध्ये दिसणार आहे आपल्याला, आणि याचबरोबर काही व्हॅक्युअल्स म्हणा किंवा वेगळ्या प्रकारचे काही सेल ऑर्गॅनिल्स आपल्याला दिसतील. पण यामध्ये न्यूक्लियस, सायटोप्लाझम, सेल वॉल हे महत्वाचे पार्ट आहे. का बरं, की ज्या वेळेला सेल डिव्हिजन होणार आहे त्यावेळेला या न्यूक्लियसच काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्शन होऊन याचे क्रोमोझोम्स डेव्हलप होतील, आणि क्रोमोझोम जे आहेत ते पुन्हा मायटोसिस होणार असेल तर हाफली डिवाइड होतील, किंवा याप्रमाणे एक्झॅक्ट कॉपी या ठिकाणी या सेलची तयार होईल 2 याच्यामध्ये. अशा प्रकारे या ठिकाणी सेल डिव्हिजन झाले आपल्याला दिसेल. सो दिस मेरिस्टेमॅटिक टिश्यू दे आर प्रेझेंट ओनली इन सर्टन स्पेसिफिक रिजन्स इन दी प्लांट. मग या मेरिस्टेमॅटिक टिश्यू जे आहेत या सर्टन रिजन वरती म्हणजे ठराविक ठिकाणीच आपल्याला फक्त प्लांटमध्ये दिसून येतात. मग कुठल्या कुठल्या ठिकाणी आहेत, या बघा, पहिली गोष्ट आहे मगाशी तुम्हाला दाखवले मी ते 3ही मेरिस्टेम. हे पहा, अपायकल मेरिस्टेम, अपायकल पोझिशनला असणारा अपायकल मेरिस्टेम. ओके, त्यानंतर इंटरकॅलरी मेरिस्टेम,
आणि लॅटरल मेरिस्टेम. एक मिनिट हा. हे त्याच्या पोझिशन आहेत. हा अपायकल मेरिस्टेम, त्यानंतर इथं सेंटरला मध्ये असणारा इंटरकॅलरी मेरिस्टेम, की इंटरकॅलरी मेरिस्टेममुळे या ठिकाणी ब्रँचेस किंवा ज्याला आपण म्हणूया बर्ड्स या ठिकाणी या इंटरकॅलरी मेरिस्टेममुळे तयार झालेले दिसतात. आणि बेसला सर्क्युलर मॅनरने असं याप्रमाणे हा सर्क्युलर आहे स्टेम मध्ये लॅटरल मेरिस्टेम, की या लॅटरल मेरिस्टेममुळे या ठिकाणी त्या प्लांटची गर्थ जी आहे, साईज जी आहे, साईज वाढलेली आपल्याला दिसते. अशा प्रकारची ही मेरिस्टेम आपल्याला दिसतं. मग याच्यामध्ये दुसरा एक मेरिस्टेम आहे, तो म्हणजे या ठिकाणी इंटर इंटरफेसिक्युलर कॅम्बियम ज्याला म्हटलं जातं, अशाही प्रकारचं एक मेरिस्टेम आपल्याला दिसतं. कॅम्बियम म्हणजे काय? हे पहा, जे काही स्टेम असेल त्या स्टेम मध्ये सेंटरला काही टिश्यू असतात आणि आउटर साईडला काही टिश्यू असतात. त्या दोन्ही मधलं जे काही कनेक्टिंग लिंक असते त्याला या ठिकाणी कॅम्बियम रिंग असं म्हणतात. जसं की आता या रेड सेलच्या वरच्या बाजूला एक असा बारीक सेलचा पट्टा दिसतो मला. या लहान सेलचा जो काही पट्टा आहे दॅट इज वी कॉल्ड कॅम्बियम. ह्या सेल सुद्धा मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहेत, कंटिन्यू डिव्हाइड होत असतात आणि त्यामुळं आतल्या बाजूला त्याचं डिव्हाइड झालेल्या सेलचं कन्व्हर्जन झायलेममध्ये आणि बाहेर डिव्हाइड झालेल्या सेलचं कन्व्हर्जन फ्लोएममध्ये होत असतं. आणि अशा प्रकारच्या अनेक रिंग्स त्या अँजिओस्पर्मिक प्लांट किंवा वुडी प्लांटच्या याच्यावरती तयार झालेल्या आपल्याला ॲज देअर एज आपल्याला पाहायला मिळते. तर मग ह्या प्रकारचे हे जे काही मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहेत, या मेरिस्टेमॅटिक टिश्यू पुढे चाललं. Okay, so these meristematic tissue, they have a they are present at a specific region or specific position. मग साधारणतः आता पहा ते तीन जे काही मेरिस्टेम झाले, अपायकल मेरिस्टेम, इंटरकॅलरी मेरिस्टेम अँड लॅटरल मेरिस्टेम. ते इंटरफॅसिक्युलर मेरिस्टेम त्या ठिकाणी पाहिजे तर जे काही आता हे दोन डिवायडेशन दिसते, आतमध्ये मोठ्या सेल आणि बाहेरून लहान सेल, ही जी काही मधलं डिवायडेशन आहे हे म्हणजे इंटर फॅसिक्युलर मेरिस्टेम, की जे जनरली आपल्याला व्हॅस्क्युलर बंडल्स मध्ये पाहायला मिळतं. ओके, त्यानंतर या कॅम्बियम रिंगमुळे या प्लांटच्या स्टेमची गर्थ वाढत जाते, रुंदी वाढते. अशा प्रकारचा हा मेरिस्टेम आहे. ठीक आहे. मग यानुसार काही हे सेलचे टाइप्स जे काय आपण पाहिले सुरुवातीला, एक आहे मेरिस्टेमॅटिक टिश्यू, दुसरा आहे परमनंट टिश्यू. मग या काही परमनंटली डेव्हलप झालेल्या ह्या सेल्स आहेत, म्हणजे सुरुवातीला एकाच ओरिजिन कडून या सेल्स तयार झाल्या, मॅच्युअर झाल्यानंतर मग या सेल्सचं कन्व्हर्जन वेगवेगळ्या ठिकाणी प्लांटच्या बॉडीमध्ये करण्यात आलं. जसं की फोटोसिंथेसिस करण्यासाठी किंवा फूड मटेरियल स्टोअर करून ठेवण्यासाठी पॅरेंकायमॅटस, वॉटर स्टोअर करून ठेवण्यासाठी पॅरेंकायमॅटस टाईपच्या सेल्स या ठिकाणी तयार होतात. क्लोरोफिल पिगमेंट किंवा फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह सेल्स म्हणून या ठिकाणी आपण पॅरासिटिक असं क्लोरेनकायमॅटस सेल्स असं म्हणतो. त्यानंतर एरेनकायमॅटस सेल आहेत, की ज्यामध्ये सेंटरला प्रत्येक सेलच्या मध्ये एअर स्टोअर होण्यासाठी एक ठराविक प्रकारचं पॉकेट तयार झालेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर स्क्लेरेनकायमॅटस सेल्स आहेत. स्क्लेरेनकायमॅटस सेल्स याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. स्क्लेरेनकायमॅटस सेल्स मध्ये थिक वॉल सेल आपल्याला पाहायला मिळतील, and they are the main skeleton or backbone of plant, okay, for which stand. त्यानंतर बाकीच्या काही टिश्यू आहेत, जसं की मग लॅटेक्स असेल, लॅटेक्स टिश्यू असतील, ग्रँड्युलर टिश्यू असतील, फ्लोएम असेल, याप्रमाणे ह्या सगळ्या काही टिश्यूज ॲज अ परमनंट टिश्यू म्हणून या ठिकाणी काम करतात. आता पुन्हा एकदा मेरिस्टेमॅटिक टिश्यू काय समजून घेऊया व्यवस्थित. Meristematic tissue, they have a main function that is several locations. Roots and shoots, they have meristematic tissue on 8 roots and shoots. They have meristematic tissue at apical meristem that are responsible for the elongation of roots and shoots. Then during the embryonic development, that cells become germinating
जर्मिनेशन गिव्स राईज टू द स्टेम्स. हे थोडक्यात लक्षात घ्या. मेरिस्टेमॅटिक टिश्यू याप्रमाणे त्याचं फंक्शन एकच आहे की त्यापासून सेल डिवाइड होऊन रॉ सेल्स म्हणून त्या ठिकाणी तयार करतात आणि नंतर मग त्या सेल्सची डेव्हलपमेंट ऑर्गॅनोजेनेसिसच्या थ्रू किंवा इतर बाकीच्या मॉर्फोजेनेसिसच्या थ्रू इतर बाकीच्या टिश्यूमध्ये झालेली आपल्याला दिसते. तर मेरिस्टेम जे आहे, मेरिस्टेमला काय डिफाईन करता येईल? मेरिस्टेम कॅन बी डिफाईन्ड ॲज अ लोकलाइज्ड रिजन टू डिझिग्नेट द डिवायडिंग सेल्स. अशा प्रकारचे ह्या सेल्स अशा ठराविक ठिकाणी आपल्याला प्लांटमध्ये पाहायला मिळते की ज्या सेल्समुळे या ठिकाणी किंवा ज्या मेरिस्टेमॅटिक रिजनमुळे या ठिकाणी आपल्याला सेल डिव्हिजन झालेलं पाहायला मिळतं. सो दीज मेरिस्टेमॅटिक सेल्स दे हॅव फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. या मेरिस्टेमॅटिक सेलचे काही महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत, नदीमध्ये खोलवरती आपल्याला राहिले पाहायला मिळतील. त्यामध्ये पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे, दे आर आयसोडायमेट्रिक इन शेप. आयसोडायमेट्रिक मीन्स व्हॉट? वेगवेगळ्या आकाराचे, जसं पेंटॅगोनल, हेक्झॅगोनल, अशा आकाराच्या ह्या सेल्स आपल्याला पाहायला मिळतात पर्टिक्युलर मेरिस्टेमॅटिक सेल्स. देन कॉम्पॅक्टली सेट विथ द लिटल इंटरसेल्युलर स्पेस. त्या सेल्समध्ये थोडाफार काहीतरी असं काहीतरी compactly sets with the little intercellular space. Then the cell wall is thin. या मेरिस्टेमॅटिक सेलमध्ये जे काही सेल वॉल आहे, ही सेल वॉल इतकी जाड नसते, कारण थिन असते, कारण का तर त्या ठिकाणी कंटिन्युअस सेल डिव्हिजन होणार आहे. त्याचबरोबर ह्या सेल ज्या आहेत ह्या प्रोटोप्लाझमने पूर्ण भरलेल्या असतात, रिच इन प्रोटोप्लास्ट. सायटोप्लाझम कंटेन लेस रिजड फूड मटेरियल अँड इरिगॅस्टिक सबस्टन्सेस अँड क्रिस्टल्स. रिजड फूड मटेरियल या ठिकाणी नसते, पण मात्र या ठिकाणी ऍक्टिव्हली आवश्यक असणारे प्रोटीन्स, अमिनो ऍसिड्स, सेल डिव्हिजनसाठी आवश्यक असणारे सर्व काही गोष्टी त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो प्रोटोप्लास्ट इज प्रेझेंट. Then the vacuoles, they are small, not obvious and scattered throughout the protoplast. The nucleus is large, exceptional. Phelogen किंवा vacuoles are also present. Radial walls are also present in vascular cambium. पण एक लक्षात घ्या, याच्यामध्ये मेरिस्टेमॅटिक सेलमध्ये प्रॉमिनंट न्यूक्लियस, त्यानंतर प्रोटोप्लाझम आणि त्याचबरोबर आवश्यक असणारे प्रोटीन्स, सेंट्रिओल्स, हे सर्व काही गोष्टी या मेरिस्टेमॅटिक टिश्यूमध्ये आपल्याला असलेल्या पाहायला मिळतील. Now the regions of undifferentiated meristem constitutes प्रोमेरिस्टेम. जे काही मेरिस्टेम अनडिफरन्शिएटेड मेरिस्टेम आहेत, यामध्ये आपल्याला प्रोमेरिस्टेम चे काही भाग आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळतात. दीज रिजन्स आर द ग्रोथ सेंटर्स वेअर द फॉर्मेशन ऑफ न्यू टिश्यू आर इनिशिएट. म्हणजे काय की अशा प्रकारची ही साईट आहे की ज्या ठिकाणी नवीन टिश्यू निर्माण होण्याची साईट किंवा नवीन टिश्यू जे आहेत, सेल्स जे आहेत, हे या ठिकाणावरनं डिवाइड झाले होऊन तयार झाले आपल्याला दिसतात. These initiating regions are sometimes referred as embryonic meristem or primordial meristem. जसं की से फॉर एक्झाम्पल, एखादं सीड तुम्ही जर काय समजा लावलं, जर्मिनेट झालं सीड जर्मिनेट झाल्यानंतर त्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे त्या ज्या काही टिश्यू आहेत, एम्ब्रिओ जो आहे तो एम्ब्रिओ त्या ठिकाणी त्याचं सेल डिव्हिजन होतं आणि त्यातनं मग त्याची वाढ होत जाऊन झपाट्यानं मग त्यातनं वाढ होते आणि त्यातनं मग पहिल्यांदा रॅडिकल बाहेर पडतो, प्ल्युमिल बाहेर पडतो, त्या प्ल्युमिलपासून शूट डेव्हलप होते, रॅडिकलपासून रूट डेव्हलप होते आणि मग त्याची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. सो ॲज सून ॲज डिफरन्शिएशन स्टार्ट, दे आर नो लॉंगर अ पार्ट ऑफ प्रोमेरिस्टेम. These promeristem which is situated at most part of the organs with undifferentiated cells. तर थोडक्यात हे एक मेरिस्टेमॅटिक सेल्स महत्वाचे आहेत. मग मेरिस्टेमॅटिक सेल्सचे टाइप्स पहा आता कोणते कोणते. या मेरिस्टेमॅटिक सेल्सचे पुन्हा आपल्याला 3 प्रकारचे टाइप्स पाहायला मिळतील ॲज पर देअर ओरिजिन. मेरिस्टेमॅटिक सेल्स कशा प्रकारे तयार झाल्या यानुसार आपल्याला मेरिस्टेमॅटिक सेलचे 2 टाइप्स केलेले पाहायला मिळतात. एक आहे प्रायमरी मेरिस्टेम
आणि दुसरं आहे सेकंडरी मेरिस्टेम. आता प्रायमरी मेरिस्टेम जे आहे दीज टिश्यूज दॅट ओरिजिनेट फ्रॉम द एम्ब्रियॉनिक स्टेज ऑफ द प्लांट दे आर कॉल्ड ॲज प्रायमरी मेरिस्टेम. म्हणजे पहिल्यांदा कधी ज्यावेळेला एखादं सीड त्या ठिकाणी जर्मिनेट झालं, जर्मिनेट झाल्यानंतर जे काही प्लांट बॉडी डेव्हलप होणार आहे छोटीशी सॅपलिंग किंवा सीडलिंग, त्या प्लांट बॉडीमध्ये असणारा जो काही एम्ब्रियॉनिक स्टेजची डेव्हलपमेंट आहे, ओके, त्याला या ठिकाणी प्रायमरी मेरिस्टेम असं म्हणायचं. नाव दे आर प्रेझेंट ॲट अपायसेस ऑफ स्टेम अँड रूट. कुठे प्रेझेंट असतात मग हे पर्टिक्युलरली स्टेमच्या अपायकल पार्टमध्ये आणि त्याचबरोबर रूटच्या अपायकल पार्टमध्ये. सो इट गिव्स प्रायमरी परमनंट टिश्यू ऑफ प्रायमरी प्लांट बॉडी. हे जे काही प्रायमरी टिश्यू जे आहेत, ह्या प्रायमरी टिश्यू काय करतात, पहिल्यांदा डिवाइड होतात आणि त्यापासून आपल्याला प्रायमरी परमनंट टिश्यू जे आहेत, किंवा एक थोडक्यात तुम्ही यंग स्टेम जर काय असेल, एखादं यंग स्टेमचं जर काही सेक्शन घेऊन पाहिला तर त्यात जवळपास आपल्याला सगळ्या सारख्याच टिश्यू दिसतात. पण तेच जर काही ओल्ड स्टेमचा सेक्शन घेतला एखाद्या अँजिओस्पर्मी प्लांटचा, तर त्या ओल्ड स्टेममध्ये मात्र प्रॉमिनंटली झायलेम, फ्लोएम, पीथ रिजन, एंडोडर्मिस, त्यानंतर कॉर्टेक्स, क्लोरोफिल असणारं, फ्लोरेंकायमा, असे सर्व काही रिजन्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. So the root and shoot apical meristems are the primary meristem and it produce cell division. So it produces cell continuously. Then the cells after differentiation and maturation give rise to produce that plastics. हा एक टाईप आहे बघा प्रायमरी मेरिस्टेमचा. आणि दुसरा आहे सेकंडरी मेरिस्टेम. पाहता जसं इथे या ठिकाणी जे काही अपायकल किंवा या इंटरकॅलरी मेरिस्टेमच्या ठिकाणी जे काही मेरिस्टेमॅटिक सेल आहेत, याला म्हणायचे प्रायमरी मेरिस्टेम. यापासून प्रायमरी किंवा ज्या वेळेला हे सीड जर्मिनेट झालं त्या एम्ब्रिओपासून तयार झालेल्या ह्या सेल्स आहेत. पण मात्र या प्रायमरी मेरिस्टेम पासून आणखीन जर तयार झालेल्या ज्या काही सेल्स असतील, ज्या इथं आपल्याला सेल इलॉंगेशन किंवा इलॉंगेटेड स्टेम तयार झालं आपल्याला दिसते याच्यामध्ये, अशा प्रकारच्या सेल्सला या ठिकाणी सेकंडरी मेरिस्टेम असं म्हटलेलं आहे. सेकंडरी मेरिस्टेम किंवा सेकंडरी सेल्स. So these secondary cells which are originated from primary tissues and supplement the dermal, vascular and mechanical tissue system, they are known as secondary meristem. Okay, now this secondary meristem which is developed from permanent tissues, कुठून तयार झाले हे सुद्धा काही परमनंट टिश्यू कडनं तयार झालेलं आपल्याला दिसतं. सो इन दिस they are not present from beginning of formation of organ of plant body, but develop in the later stage of development. And vascular cambium or cork cambium, they are always lateral in position and they are responsible for increase the thickness or girth of the plant. थोडक्यात एक लक्षात घ्या, ह्या ज्या काही सेकंडरी टिश्यू आहेत, सेकंडरी मेरिस्टेम जो आहे हा, जसा की व्हॅस्क्युलर कॅम्बियम मध्ये आपल्याला हा पाहायला मिळेल की ज्यापासून झायलेम फ्लोएम तयार होणार आहे. व्हॅस्क्युलर कॅम्बियम ज्याला आपण म्हणूया किंवा कॉर्क कॅम्बियम ज्याला आपण म्हणू, अशा प्रकारच्या सेल्स त्या ठिकाणी तयार होतात आणि लॅटरल ग्रोथ किंवा गर्थ वाढलेली आपल्याला प्लांटची पाहायला मिळते. त्यानंतर ॲज पर दी बेस्ड ऑन पोझिशननुसार मेरिस्टेमचे काही क्लासिफिकेशन केले, मागाशी दाखवलं आपण डायग्राम मध्ये. पहिलं आहे अपायकल मेरिस्टेम, दुसरं आहे इंटरकॅलरी मेरिस्टेम. अपायकल मेरिस्टेम पोझिशन आहे अपायकल, मग हा अपायकल मेरिस्टेम रूटच्या अपायकलला सुद्धा असतो, रूटच्या अपेक्सला सुद्धा. फक्त रूटमध्ये याप्रमाणे इंटरकॅलरी मेरिस्टेम प्रत्येक रूटवरती असेल असं नाही, पण ज्या ज्या ठिकाणी रूटला ब्रांचेस येतात, रूट हेअर्स त्या ठिकाणी तयार होतात, त्यावेळेला मात्र रूट हिला गेली. इंटरकॅलरी मेरिस्टेम. थर्ड वन इज द लॅटरल मेरिस्टेम. तिसरा जो काय आहे लॅटरल मेरिस्टेम. म्हणजे काय की हा असा सर्क्युलर मॅनरने आपल्याला हा मेरिस्टेम पाहायला मिळतो आणि या मेरिस्टेममुळे पुन्हा या ठिकाणी झायलेम फ्लोएमची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या सेल्समुळे ह्या स्टेमची जी काही गर्थ आहे,
जी काही रुंदी आहे ही रुंदी या ठिकाणी वाढते. सो दिस इज ॲज पर दी पोझिशन. पोझिशन नुसार मग आपल्याला हे मेरिस्टेम पाहायला मिळतात. आणि मग बघा सेकंडरी मेरिस्टेम कुठे आहे, तर हा जे काही फॅसिक्युलर कॅम्बियम किंवा इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम ज्याला आपण म्हणू, त्या इंटरफॅसिक्युलर कॅम्बियमला सेकंडरी मेरिस्टेम असं म्हटलं. मग प्रायमरी मेरिस्टेम कुठे गेलं तर सुरुवातीलाच होता पहिल्या स्टेपमध्ये. चला तर मग पोझिशन नुसार हे 3 टाईप केले मेरिस्टेमचे, अपायकल मेरिस्टेम, इंटरकॅलरी मेरिस्टेम आणि लॅटरल मेरिस्टेम. बरोबर. मग त्यापैकी तिसरा जो आहे लॅटरल मेरिस्टेम, विच इज ॲट द पेरिफेरी ऑफ द ऑर्गन, व्हॅस्क्युलर अँड कॉर्क कॅम्बियम, दे आर एक्झाम्पल ऑफ लॅटरल मेरिस्टेम. And lateral meristem consists of cells which mainly divide into one plane. ओके. तो एकाच प्लेन मध्ये म्हणजे एक वरच्या साईडला एक खालच्या साईडला अशी एका सेलचं डिवायडेशन होऊन एकाच डायरेक्शननं एकाच ठिकाणी आपल्याला ह्या सेलचं डिव्हिजन झालेलं आपल्याला दिसतं. सो ड्यू टू द लॅटरल पोझिशन इट इज नोन ॲज लॅटरल मेरिस्टेम. लॅटरल पोझिशनला हा मेरिस्टेम आहे म्हणून या म्हणलंय लॅटरल मेरिस्टेम. Now these meristems are present along the side of stems or root, and they are responsible for increase in the diameter and growth of the organs or plant. They occurs in vascular bundles in the form of vascular cambium. Okay. या प्रकारचा हा लॅटरल मेरिस्टेम. तिसरा राहिला होता मग अशी म्हणजे इंटर कॅलरी मेरिस्टेम. पहिला झाला अपायकल मेरिस्टेम, दुसरा हा इंटर कॅलरी मेरिस्टेम आणि तिसरा आहे लॅटरल मेरिस्टेम. तर मग ही इंटरकॅलरी मेरिस्टेम जे आहे युज्युअली प्रेझेंट ॲट द बेस ऑफ द नोड्स. ज्या ठिकाणी नोड्स फांद्या फुटतात झाडाला त्या ठिकाणी आपल्याला हा मेरिस्टेम पाहायला मिळतो. नोडवरती किंवा इंटरनोडवरती. A leaf base is between permanent tissue, that is internode of grass, and they are responsible for growth in length of the plant. So they separated from apex due to gradual elongation of the apical meristem. अशा प्रकारचा हा मेरिस्टेम आहे. नंतर ह्या मेरिस्टेमचं त्याच्या फंक्शननुसार आपल्याला पुन्हा काही 3 टाईप करता येतील. पहिला टाईप आहे प्रोटोडर्मा, दुसरा आहे प्रोकॅम्बियम आणि तिसरा आहे ग्राउंड मेरिस्टेम. जे काही मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहेत याचं चाललंय प्रकार बघा. मग तिसरा प्रकार आहे बघा त्याच्या फंक्शननुसार हे 3 प्रकार त्याचे करता येतील. प्रोटोडर्मा म्हणजे काय, इट मेक अप आउटर लेयर्स ऑर प्रोटेक्टिव्ह टिश्यूज ऑफ प्रायमरी मेरिस्टेम. ओके. आउटर लेयर जो आहे किंवा प्रोटेक्टिव्ह टिश्यू म्हणून या ठिकाणी हे प्रायमरी मेरिस्टेमचं काम करतं. त्यानंतर इट प्रोड्यूस द डर्मल टिश्यू सिस्टीम which include epidermis, multiple epidermis, hairs, glands, stomata and all other structures they present on the epidermis. प्रोटोडर्मा म्हणजे काय की आतमध्ये असणारे सेल जे आहेत या सेल्सचं काय करणे, संरक्षण करणे. अशा प्रकारचे या मेरिस्टेमॅटिक टिश्यूला म्हटलं या ठिकाणी प्रोटोडर्मल मेरिस्टेम. दुसरा आहे प्रोकॅम्बियम मेरिस्टेम. प्रोकॅम्बियम म्हणजे काय की व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम जी आहे या व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम मध्ये किंवा कंडक्टिंग टिश्यू सिस्टीम जी आहे दे आर डेव्हलप फ्रॉम दी प्रोकॅम्बियम. म्हणजे तुम्हाला बघा